पंच कैलास भोईर सर आणि शुभम कदम सर या दोन्ही पंचांचा सन्मान करायचा आहे। सर आणि शुभम कदम सर या दोन्ही पंचांचा सन्मान करतोय। त्यांनी खूप चांगले अंपायरिंग, दोन्ही अंपायरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। खूप चांगली स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या, कारण स्पर्धा सफल होते ते पंचांच्या डिसिजनवर। या शुभम कदम सरांचा सन्मान, अमितम सरांचा सन्मान आपण इथे करतोय। काय बोलतोय एक जण या डीडीसी लाईव्ह इव्हेंट, आपल्या शुभास्ते डीडीसी लाईव्ह इव्हेंट एका प्रतिनिधीचा सन्मान आपण करा। लाईव्ह इव्हेंट आपण एका प्रतिनिधीचा सन्मान इथे करतोय। त्याने पंचांची भूमिका अगदी आपण बघितली आणि डीडीसी लाईव्ह इव्हेंट ज्यांना लाईव्ह टेलिकास्ट दिलेला आहे त्यांचा सन्मान आपण इथे करतोय। चला, डीडीसी लाईव्ह इव्हेंट अल्प दरामध्ये त्यांनी ही सुविधा आपल्याला दिलेली आहे। जास्त काही रेट आपल्याकडून घेतले नाही, अगदी मिनिमम रेट मध्ये त्यांनी आपल्याला ही लाईव्ह सुविधा दिली, त्यांचा आभार, धन्यवाद। पहिल्यांदा लाईव्ह झालंय, पुढच्या वर्षी लवकर फोन करून लवकर या आणि वेळ काढून या। आज वेळ कमी, त्यांना फायनलला जायचंय। शुभम म्हात्रे, रोहन आणि कल्पेश, तुमचं सगळ्यांचा आम्ही शब्द सुमनाने आभार मानतो। स्पर्धेमध्ये तुम्ही उत्तम समालोचन केलं। गुणलेखक असतील, आमचे साई असतील, निवृत्ती असेल, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। सन्माननीय विष्णू म्हात्रे, मंडप डेकोरेटर्स, आपण आपला सन्मान घेण्यासाठी या। त्यांनी आपल्याला ही मंडप सुविधा दिलेली आहे, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय। सन्माननीय विष्णू म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे करतोय। मधुकर जाधव यांच्या शुभ हस्ते आणि स्वतंत्रता पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करतोय। त्यासोबत सिद्धिविनायक केबल नेटवर्क्स, जगदीश म्हात्रे, अल्पेश भोपी आणि रोहन। जगदीश या आपला सन्मान घेण्यासाठी आणि धनाजी भोपी, जगदीश सन्मान घेण्यासाठी आपला। आपण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली आणि या स्पर्धेसाठी इंटरनेट सुविधा, एक चांगला नेट कनेक्शन, हाय स्पीड इंटरनेट हवं होतं आणि ते सिद्धिविनायक केबल नेटवर्क्स, जग्गू म्हात्रे, जगदीश म्हात्रे, अल्पेश भोपी, धनाजी भोपी आणि रोहन भोपी यांनी करून दिलेली आहे, त्यांचा आम्ही आभार मानतो, धन्यवाद। त्याच्यानंतर सामनावीर, आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय। तर खूप चांगली स्पर्धा खरं तर आपण पार पाडलेली आहे। मी बक्षीस वितरण आणि वैयक्तिक पारितोषिक देण्या अगोदर मी स्वतंत्रता पाटील आपल्याला विनंती करतो की आपण दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करा आणि त्याच्यानंतर आपण बक्षीस वितरण सुरू करणार आहोत। आपल्या हरिग्राम केवाले गावाच्या ग्रामदैवत श्री वागेश्वर देवाला आपल्या सर्वांच्या वतीने नतमस्तक होऊन आज वागेश्वर क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ हरिग्राम यांच्या वतीने वर्ष 11वे हरिग्राम प्रीमियर लीग HPL धमाका, जो 2 दिवस एक अतिशय संपूर्ण गावातील क्रिकेट खेळाडूंना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांना खरंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय। कारण आपली वागेश्वर टीम संपूर्ण तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना महेश जाधव असतील, सोपान म्हात्रे असतील, राहुल भोपे असतील, त्याच्यानंतर जे काही नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते खरं तर वैभव भोपे हा HPLचाच आपला परिणाम आहे। कारण आपण HPL सुरू केल्यापासून आपल्याला दिसतोय कोण कसा खेळतोय। यावर्षी देखील चांगले खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन 2 दिवसामध्ये करून दाखवलं, म्हणून एवढं पण धन्यवाद। कारण हरिग्राम गाव हा खूप मोठा गाव आहे आणि आज किती मुलं, आज 8 टीम झाले होते, 170 पोरं, 170 म्हणजे खरं तर या पनवेल तालुक्यामध्ये एवढा कोणता मोठा गाव नसेल की 170 तरुण पोरांनी आणि जवळपास 100 पोरांची नावं राहिलेली आहेत, ती पुढच्या वर्षी मॉडर्न करू। त्या आयोजकांना मनापासून जेवढं पण त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। पुढच्या वर्षी अशा पद्धतीचं खूप मोठा आयोजन करा। मी या ठिकाणी जाहीर सांगतो, माझ्या वतीने मी 2 व्हीलर बाईक मॅचसाठी मी येईल, यासाठी पुढच्या वर्षी असंच आयोजन तुम्ही करा। माझ्याकडून बाईक असणारे शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। 8 दिवस आहे, मला तारीख सांगा, तुम्ही कुठलीही बाईक चॉईस करा, त्याचे पैसे मी तुम्हाला देईल। आणि खरंच क्रिकेट खेळासाठी आपण सर्वांनी जे काय आपलं मतभेद असतील ते बाजूला ठेवा, ते चालत नाही, परंतु गावाच्या क्रिकेट खेळासाठी आपण कायम असं एक संघ राहा। हरिग्राम गाव असेल, ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ मंडळ असेल, आम्ही कायम आपल्या खेळाडूंच्या पाठीशी राहू। एवढ्याच्या निमित्ताने बोलताना खरं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांनी केला, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मित्रांनो, जन्माला आला त्याला एक दिवस मरायचं आहे, जन्म झाला तर मृत्यू अटल आहे, पण हे असताना आपण माणूस म्हणून जगत असताना स्वतःसाठी आपण जगतोय, काम धंदा करतोय,
प्रत्येकाच्या परीने प्रत्येक जण त्याचा संसार चालवत असतो, परंतु आपलं गाव ही आपली जन्मभूमी, आपली कर्मभूमी आहे. या गावाला आपण कधी विसरू नका. ज्या ज्या ठिकाणी गावाचा हित असेल, गावाचा कल्याण असेल, त्या ठिकाणी सर्व आपल्या चपला ज्या काय असतील त्या बाजूला ठेवून सर्वांनी नेहमीच पुढे आला पाहिजे. कारण शेवटी आपलं गाव महत्वाचं आहे. गाव म्हणून आपली ओळख शेवटी होतोय. आणि आज मी राज जाधव याच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देईल. कारण दुसरा वर्ष त्यांनी या ठिकाणी आपण तरुण मंडळीने राज असेल, सोपान असेल, राहुल असेल, तर नवीन अनु भोईर असेल, आपला बालकृष्ण प्रसाद असेल आणि 40+ आणि 40+ आणि 40+ ही टीम आता बघा 40+ झाली तरी आपल्या गावासाठी ती मंडळी या ठिकाणी खेळत असतात. नवीन खेळाडूने त्यांचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळला पाहिजे. कारण क्रिकेट खेळत असताना आपण कधी कोणता गर्व करू नये. कारण तुम्ही जेवढं शांत संयमाने खेळाल तेवढा तुमच्या खेळाचा दर्जा हा उत्तम असणार आहे. म्हणून जास्त काय वेळ घेत नाही, कारण आता जायचं आपलं 2 दिवस सगळ्यांचा. तुझा देखील मी वैभव मनापासून तुला शुभेच्छा देतो. एक हरिग्राम गावचं नाव तुझ्या माध्यमातून एखादी उत्कृष्ट असं तू सूत्रसंचालन करत असतो. शुभम मात्रे देखील तुझ्या सोबत आहे. हरिग्राम गाव हा असा गाव आहे, हरीचा गाव म्हणजे देवाचा गाव आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळी लोक, हुशार लोक या गावामध्ये, या भूमीमध्ये जन्माला येतात. सांगायचं झालं तर हा जिल्ह्याचा सरकारी वकील हा आपल्या गावातील यशवंत गोपी साहेब आहेत. आपल्या गावामध्ये पोलीस आहेत, वकील आहेत. आणि तुम्ही मंडळी तरुण पोरं आज विविध क्षेत्रामध्ये ज्याच्या त्याच्या परीने पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचा विचार केला तर हरिग्राम देखील असा पुढे. आणि क्रिकेटच्या बाबतीत देखील तुम्ही आपल्या हरिग्राम वागेश्वर क्रिकेटचं नाव जो असा रोशन केलं तर भविष्यात असाच पुढं कायम नेत राहा. एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि आपल्याला सर्वांना ज्यांनी ज्यांनी या क्रिकेटमध्ये भाग घेतला, काहींना संधी मिळाल्या नसेल कारण कमी ओव्हर असतात, इच्छा असतं प्रत्येकाला संधी मिळावी, परंतु ते काही मिळत नाही. तरी पण आपण आपल्या गावासाठी कायम खेळत राहा. आणि गावातील एक नागरिक म्हणून कधी मला काय पण सांगा, मी तुम्हाला कायम सहकार्य करीत राहील. आणि पुन्हा एकदा सांगतोय, पुढच्या वर्षी खरंच चांगल्या पद्धतीचं आयोजन करा. बाईक तर मी देईलच, पण मोठी जरी काय बक्षीस एखादी ठेवायची असेल 50,000 काय लाख रुपये मला सांगा, ती जरी मी नाही दिली पण ती मिळवून देण्याचा प्रयत्न, एक चांगल्या पद्धतीचं आयोजन. आणि मला अभिमान वाटतो वैभव, HPL ची सुरुवात खरी तर नरेश जाधव आणि मी सुरुवातीला त्या ठिकाणी आपण केली होती आणि त्याची तुम्ही कायम जपणूक केलेली आहे. दरवर्षी नवीन काय ना काय. या वर्षाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा नियोजन होतं. मी अनिकेत कोंडिलकर रोहित यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु मी पारनेरला गेलो होतो. त्याच्यामुळं जे काही खेळाडू निवडीचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. परंतु सर्वांना एक विनंती करतोय, माझी कुठलीही अपेक्षा नाही, पण पुढच्या वर्षी एक अतिशय दर्जेदार चांगल्या पद्धतीचा या आपल्या HPL झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीची मोठी बक्षीस ठेवा. आपण बाहेरच्या 4-5 लोकांकडून ते पहिला बक्षीस आपण जरी या ठिकाणी कोणी नाही आलं तरी ती मिळवून देण्याचं काम मी त्या ठिकाणी तुम्हाला करीन. आणि व्यक्तिगत माझ्याकडून कोणतीही बाईक तुम्ही घ्या, ती मॅन ऑफ द मॅच साठी, सिरीज साठी मी तुम्हाला या ठिकाणी देईन. त्या ठिकाणी मी कोणी पैसेवाला वगैरे नाही असं काही समजत नाही किंवा तुम्हाला चांगला वाटाव म्हणून बोलत नाही, परंतु आपल्या गावातील मुलांचा काहीतरी प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, एवढंच या निमित्ताने बोलतोय. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला, यशस्वी केला. अंपायर असतील, लाईव्ह असेल, कॉमेंटेटरी असतील, लिहिण्यासाठी जे असतील, स्कोरर असतील, ज्यांनी ज्यांनी 2 दिवस हे सामने यशस्वी होण्यासाठी मंडप डेकोरेशन वाला असेल, सर्वांचे ज्यांनी ज्यांनी कोणी या सामन्यांसाठी मदत केली असेल प्रत्येक देणगीदारांचे या वागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी आपलं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. क्या बात आहे दादा, खूप चांगलं योगदान. खरं तर आत्ताच मी तुम्हाला शुभ देतो, पुढच्या वर्षी किती माझा जरी बेसिक शेड्यूल असला ना कॉमेंटर मधून, तरी कमीत कमी 5 दिवस हरिग्राम प्रीमियर लीग आपण करू आणि जवळपास 16 संघ आपण खेळू, जेणेकरून प्रत्येकाला चान्स मिळेल आणि खूप चांगलं आपण व्यवस्थित आयोजन करू, यात मात्र शंका नाही. धन्यवाद दादा. फार खरं तर अनाउन्समेंट केलेले स्वप्न होतं आमचं, कारण आज दादाने स्वतः सांगितलं किती चांगली बाईक तुम्ही घ्या, आपण नक्कीच ते दादाकडे घेऊ आणि त्या खेळाडूचा गुणगौरव करू. एकदा संतोष दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता हरिग्राम प्रीमियर लीग 11वं पर्व ऑर्गनायझर कमिटी, विशेष तुमचा आभार आम्ही मानू, कारण तुम्ही भरपूर मेहनत केली. दिवस रात्रभर तुम्ही येत होतात, स्क्रीचवर जवळजवळ 2-2, 3-3 वाजेपर्यंत ती स्क्रीच तुम्ही बनवत होतात आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सोपं नसतं, परंतु तुम्ही सगळ्यांनी केलं, तुमचा आभार. तर आता आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय. बक्षीस सोहळा आपण सुरुवात करणार आहोत आणि एकदा जयघोष हो जाऊ द्या. बोला जय श्रीराम. क्या बात आहे.
चला अगदी आता सेमी फायनलच्या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक देतोय. सेमी फायनल फार महत्वाची लढत होती आणि जवळपास सामन्यामध्ये आपले मुख्य खेळाडू बाद झाले होते आणि ते बाद होऊन एक जीवनदान मिळालं, त्याचा भरपूर फायदा ज्याने उचलला असा सेमी फायनलचा मानकदुवा होतोय प्रताप घरत. एक जीवनदान त्याला मिळालं वैयक्तिक शून्यवर आणि त्यानंतर तो तुटून पडला मैदानामध्ये गोलंदाजांवर आणि जबरदस्त त्याने बॅटिंग केली आणि त्या बलबुत्यावर तो सामनावीर ठरलेला आहे. चला आता पुढच्या फायनलच्या सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक आपण देतोय. दमदार लढत बघितली परंतु जेव्हा रन हवे होते तेव्हा भरपूर रन केला असा आपला हरिग्राम संघाचा आणि वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम संघाचा मधल्या फळीतील सगळ्याधिक आक्रमक खेळाडू मॅच विनर खेळाडू राज जाधव ठरलेला आहे. आणि राज जाधव जर त्याला आवाज दिला खेळाडू मैदानाच्या बाहेरून आवाज देतात. शुभम कसा आवाज असतो तो राज जाधवला? राज जाधव धावा वाढव आणि नंतर हे दाबादाब लबालब लांब लांब मोठे मोठे षटकार तो ठोकतो तो राज जाधव. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळतोय. पुढचं पारितोषिक असेल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा आणि या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी दिली आहे मनीष पाटील 80-85 किंग वाकडे आणि त्यासोबत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी दिले जातील स्पोर्ट्स शूज ते अगदी दिले ते जितीन पाटील यांनी आणि हे पारितोषिक आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते हे दिलं जाईल. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नाही. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन मात्रे ढोलू बोलू. क्या बात आहे, काय फिल्डिंग केली. एकही कॅच त्यांनी सोडली नाही बाउंड्री लगत आणि त्याला शूज आणि ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. अभिनंदन जितीन पाटील आणि मनीष पाटील तुमचं आभार. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी दिली मनीष पाटील 80-85 वाकडी आणि स्पर्धेमध्ये आपण जे कूलर सध्या पाहतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ते दिले राजेश जोशी, ऋषी गरज, साई पाटील, गणेश पाटील यांच्याकडून 2 कूलर होते आणि तो कूलर आता आपण देतो. स्पर्धेमध्ये आम्ही सांगितलं होतं वैयक्तिक पारितोषिक सुपर 4 पर्यंत आणि सेमी फायनल पर्यंतच आहेत. फायनलच्या रन किंवा विकेट ग्राह्य नव्हत्या आणि इथे ज्या खेळाडूनं दमदार गोलंदाजी केली विकेट टेकर बनला असा खेळाडू ठरतोय 11 विकेट घेत असताना आतिश गोलंदाज म्हात्रे. पहिल्या 2 मॅचेस मध्येच 8 विकेट घेतलेत. काय बॉलिंग केली या खेळाडूंना. चला फायनल मध्ये थोडा आजारी आहे. फायनल मध्ये जेवढी गोलंदाजी पाहिजे होती तेवढी टाईट गोलंदाजी त्यांनी केली नाही आणि त्याला हे पारितोषिक आपण देतोय. अभिनंदन. सामनावीरासाठी सारा प्रदीप घरात बघा सारा इथे त्यांनी हेल्थ दिले होते. प्रत्येक खेळाडूला एनर्जी वाढवण्यासाठी प्रदीप आणि सारा तुमचा आभार अभि मानतो. प्रवीण भोपी संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्याने दिली. आता ती नावं येणार नाही कारण ट्रॉफी आपण देतो म्हणून मी आताच त्यांचा आभार मानतो. अभिषेक पाटील तुमचे आभार आम्ही मानतो. सन्मान चिन्ह त्यांनी दिले. अक्षय पाटील 50 सन्मान चिन्ह आमचे उपसरपंच साहेब आणि त्यांचे बंधुराज अभिषेक पाटील यांनी दिले. तर पुढचं पारितोषिक आपण देतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीराच्या रेसिंग मध्ये अवघ्या काही धावांना लांब राहिला कारण विकेट त्याची गेली आणि अगदी ही ट्रॉफी जी आपण पाहतोय ती आम्हाला दिले मनीष पाटील वाकडी आणि त्यासोबत कूलर जे आपण पाहतोय गणेश पाटील, साई पाटील, ऋषी गरत, राजेश जोशी यांच्याकडून देण्यात आलेले ते कूलर आणि तब्बल वैयक्तिक एकंदरीत त्याच्या वैयक्तिक 70 धावा होत्या आणि 25 पॉइंट अगदी त्याचे विकेटचे होते. टोटल 95 बनत होते परंतु जवळपास 17 पॉइंट मागे पडला. परंतु या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय वन अँड ओनली राज जाधव. राज जाधवला देतो बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मला वाटतं फायनलचा रन असताना तर खूप पुढे निघून गेला असता परंतु ही गोष्ट आम्ही त्यासाठी ऑप्शन मध्ये सांगितली होती खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये की तुमच्या फायनलच्या रन नाहीयेत. आम्हाला माहिती नव्हतं कोण जाईल परंतु चला खूप साऱ्या शुभेच्छा.
चला आता पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत, परंतु त्या अगोदर मला वाटतं सगळ्यांचे सन्मान झाले, तरी काही नावं राहतातच, ते झाले पाहिजेत. मी अभिषेक पाटील यांना विनंती करेन आपला सन्मान घेण्यासाठी. या स्पर्धेमध्ये उपसरपंच अक्षय पाटील आणि त्यांचे बंधुराज अभिषेक पाटील यांना तब्बल 50 सन्मान चिन्ह देऊन दिले. अगदी त्यांचं विशेष आभार. असंच प्रेम ठेवा. अभिषेक या, आम्ही प्रेमाने नेहमी म्हणतो चालता फिरता वाईन शॉप या, त्यांना आपण सन्मानित करतो. अभिषेकला दादांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करतो. तर त्यांचा आभार आम्ही मानतो. त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये 2 दिवस प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी हेल दिले. काल टोटल 9 सामने झाले आणि आज हे जवळपास 24 ते 25 हेल ज्याने दिले. अशी सारा प्रदीप गळे त्यांचा आपण सन्मान करतोय. सारा या, साराचा सन्मान आपण इथे करतोय. आमचे प्रवीण बोपे आले असतील तर त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्याने दिली. आणि प्रवीण त्याचं नाव काय आपलं याचं प्रवीण बोपे इथे नाही आहेत, परंतु आयुषला आम्ही आमंत्रित करू. आयुष, आपण पप्पांच्या जागी आपण सन्मान घेण्यासाठी या. संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्याने दिली. पुढच्या वर्षी भरपूर काही बघायला मिळेल तुम्हाला, त्यामुळे तयार राहा. एक मोठ्या लीग साठी खूप चांगलं आयोजन होईल. असं आयोजन की प्रत्येकाला संधी मिळेल. 5+ ओव्हर तुम्हाला बघायला मिळतील. असं दमदार आयोजन पुढच्या वर्षी होणार 100%. चला आयुषचा सन्मान आपण इथे करतोय. आणि आयुषला गोलंदाजी त्याच्या आवडली असेल तरी त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप अगदी छान आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आपण बघतोय पुढचं पारितोषिक आपण बघतोय. सेकंड प्राइज बघा, खूप दमदार मोठमोठ्या ट्रॉफी आपण बघतो. पहिली ट्रॉफी जवळपास 4 फूट आहे, दुसरी 3.5 फुटाची ट्रॉफी आपण पाहतोय. आणि या ट्रॉफी आम्हाला दिलेत दिग्विजय भोपी आणि आपले धनंजय भोपीचे बंधुराज आणि शुभम पाटील तक्का यांनी त्या ट्रॉफी दिलेल्या आहेत. मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन्स त्यांचा आभार आम्ही मानतो. आणि मी विनंती करेन धनंजय, तर देऊया आपण या स्पर्धेचा रनरअप ठरलेला संघ पक्ष 11 अनुभवीच्या अगदी मार्गदर्शनामध्ये संपूर्ण संघ खेळ. आम्ही विनंती करेन आयुष गोडविंद आणि सुजल भोपी या संघाचे संघ मालक. या संघ मालक तुम्ही या. आयुष भोपा, सुजल, आयुष गोडविंद ना, आयुष गोडविंद आणि अगदी सुजल भोपी यांच्या हस्ते अगदी या स्पर्धेमध्ये हा संघ पॅक करण्यात आला आणि देतो आपल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. पक्ष 11 साठी एकदा जोरदार टाळ्या. काल सुरुवातीचे 2 मॅचेस हारले, परंतु नंतर तबाही. अभिनंदन. आता आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळतोय. स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही भरपूर मेहनत केली. ऑर्गनायझर कमिटी सगळ्यांनी या. चला रोहित, प्रसाद, बिट्या, त्यासोबत विशाल असेल, धनु असेल, आपण या. रोहन, अनु, मला वाटतं आपण आहे ना, नीरज, भोपू, सगळ्यांनी या. संकेत, अनिकेत, कोंडिलकर, सगळ्यांनी या. एकदा सन्मान आपण त्यांचा करतो. पाटील 80-85 त्यांचा आभार. आणि निधी टॅटूचे प्रोप्रायटर सतीश म्हात्रे यांनी सांगितलं होतं जो कोणी मालिकावरील ठरेल त्याला एक टॅटो हा मोफत देण्यात येईल. त्यामुळे बालकृष्णचा टॅटो काढायचा असेल तर सतीश म्हात्रे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तो मोफत टॅटो तुम्हाला. त्याला सायकल घेण्याची सवय आहे. जेव्हा आला तो टीम मध्ये सायकल घेऊनच आला, तो नुसता आला नाही. तो शेख हरिग्राम प्रीमियर लीग चॅम्पियन बनण्याचं स्वप्न 8 संघाने पाहिलं, परंतु पूर्ण एकाच होतं. आणि दिग्विजय भोपी, शुभम पाटील तक्का यांचा आम्ही आभार मानतो. त्यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात आली आहे. ही ट्रॉफी देण्याच्या अगोदर अगदी आपण बघू शकता दादानी मागाशी उल्लेख केलाच. खर तर आपल्या हरिग्राम गावचे कोळीनूर, हरिग्राम गावचे भूषण आज रायगड जिल्ह्याचे सरकारी वकील म्हणून काम पाहतात. ते सन्माननीय ऍडव्होकेट यशवंत भोपी साहेब, त्यांनी आज मैदान बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना सन्माननीय ऍडव्होकेट सुरेश पाटील साहेब असतील, नाना म्हात्रे असतील आणि संपूर्ण
आपले हरिग्राम गावचे ग्रामस्थ आता नावं घेतली तर सगळ्यांची कमी पडतील. त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. भगवान भूपी तुमचंही स्वागत आम्ही करतो. सगळ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आज हरिग्राम गावाला हक्काचं मैदान. आपण जो आलाय दादा नेहमी सांगतात जो आलाय त्याचा मृत्यू अटेल आहे, परंतु आज आपली पुढी किंवा त्यांची पुढची पिढी ज्यांना हक्काचं हे मैदान आता आज तयार होत आहे आणि पुढच्या वर्षी त्याच मैदानावर तुम्हाला ती स्पर्धा बघायला मिळेल. त्या सगळ्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गणापासून आभार मानतो आणि बोलतोय हरिग्राम प्रीमियर लीगचा 11व्या वर्षामध्ये चॅम्पियन ठरलेला संघ आहे. टीमचं नाव काय आहे? टीमचं नाव आहे श्रीशा ध्रुवी त्रिवांशी 11. या संघाचे पुरस्कर्ते सिद्धी जाधव, प्रेम म्हात्रे, साहिल म्हात्रे हे पुरस्कर्ते आहेत. देऊया आपण त्यांना. चॅम्पियन राम जाधवच्या नेतृत्वामध्ये हा संघ चॅम्पियन ठरतोय. चला सगळ्यांनी या. हा भाया भाया आमचा बॉल बॉय भाया भाया या भाया तिथे फोटो काढायला जा. बघा भाया आमचे राजेश जोशी यांचे सुपुत्र भाया त्यांनी सगळ्या चेंडूंची जबाबदारी घेतली. भायाचा सत्कार. चला सन्मान चिन्ह द्या. चला अभिनंदन राज. आणि ऐका ऐका चॅम्पियन जो संघ बनले त्यांच्यासाठी नरेश जाधव 40+ वर्षाचे कॅप्टन एक दिवस एक रात्र कुणाल फार्मर्स फ्री मध्ये. अभिनंदन. चला आमच्या भायाचा सन्मान आम्ही इथे करतोय. चला भायाचा शाल आणि पुष्पवृक्ष देऊन आपण त्यांचा सन्मान करा. भाया खर तर भायानं 2 दिवस ज्यांना बॉलची भरपूर जबाबदारी घेतली तो घरी जेवायलाही गेला नाही. इथे बिर्याणी आम्ही त्याला दिली त्यानंच तो समाधान मानलं आणि भायाचा सन्मान आम्ही इथे करतोय. धन्यवाद भाया. आणि अशा रीतीने संपूर्ण वागेश्वर क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आयोजित हरिग्राम प्रीमियर दिवस 16 हरिग्राम प्रीमियर लीगच्या 11व्या वर्षामध्ये ही स्पर्धा बघायला मिळाली. आणि पुढच्या वर्षी एक बाईक सोबत आणि भव्य दिव्य मोठमोठ्या ट्रॉफी सोबत हरिग्राम प्रीमियर लीग वर्ष 12 365 दिवस फक्त प्रतीक्षा करा आणि भरपूर मोठं आयोजन तुम्हाला बघायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये दिले जाईल. सन्माननीय संतोष पाटील साहेब आरडीसी बँक संचालक त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक. क्या बात आहे. धन्यवाद. आणि एचपीएल धमाका 2026 आज इथेच संपला असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आवाज माझा सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. जयघोष होऊन जाऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद.